मी मिरचीची चटणी करणार आहे। तर पहिल्यांदा तीळ भाजलेली आहे, 2 चमचा तीळ घेतलेला आहे, 2 चमचा शेंगा घेणार आहे। शेंगा सुद्धा भाजलेल्या आहेत। याला वाटण तयार करूया। हे तीळ आणि शेंगाचं वाटण तयार आहे। आता मिरच्याचे तुकडे करून मिरच्याचं सुद्धा वाटण तयार करूया। मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेला आहे। अद्रकचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा सोलून घेतलेला आहे। ते यांचं पेस्ट तयार करूया। वाटण आपलं तयार झालेलं आहे हिरव्या मिरचीचं। चला तर मग आता ह्याला फोडणी देऊया। कढई गरम झालेली आहे, तर तेल घालून घेऊया। तर तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालून घेऊया, जिरे घालून घेऊया आणि आता वाटण तयार केलेलं मिरचीचं ते घालून घेऊया। कढीपत्ता, मिरची छान असं चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। मिरचीचा कुटा खूप छान होते मिरचीची चटणी, एकदा करून पहा। ठेचा चांगला परतला गेलेला आहे। आता ह्याच्यात घालूया थोडी हळद, चमचा धनिया पावडर। तर काही नाही, एवढ्यातच आपण ह्याला असं छान परतून घ्यायची आहे। थोडीशी मीठ, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यात घालून घेऊया। आता सध्याला अर्धी वाटी पाणी घालून घेऊया। मिक्सरचं झारमध्ये पाणी घालून तेच खंगाळून घातलेलं आहे। त्याच्यात मसाला राहिला होता छान। आता ह्याला शिजवून घेऊया। अर्धी वाटी, आता सध्याला अर्धी वाटी घातली आहे। जर कम पडलं तर अजून वरून आपण घालायचं आहे पाणी। ह्याला उकळी आलेली आहे। आता घालून घेऊया शेंगा आणि तिळाचा कुट्टा आणि हे जोपर्यंतला सुटत नाही तोपर्यंत ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। मला अजून थोडंसं पाण्याची कमी वाटते, तर मी थोडंसं पाणी घालून घेते। पाणी थोडंसं अजून घालून घेतलेलं आहे आणि वरून घालूया लिंबू सत्व। पुरं लिंबाचा रस घालू शकता। अगर लिंबू घरात नसेल तर तुम्ही लिंबू सत्व घालू शकता आणि अर्धा चमचा साखर। लिंबू नसेल तर तुम्ही लिंबू सत्व त्याच्या थोडंसं कम सुद्धा घालू शकता, पाव चमचा। जर तिखट जर खाणारे असाल तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं। आपली चटणी तयार झालेली आहे आणि आता घालून घेऊया कोथिंबीर आणि तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। ह्याला बघू शकता खूप छान लागते ही चटणी पकोड्यासोबत किंवा पराठ्यासोबत खूप छान लागते। करून पहा एकदा। तर ही मिरचीची चटणी कुणाला आवडली त्याने लाईक शेअर जरूर करा। चला तर एक नवीन रेसिपी सोबत भेटूया।